दामिनी, काय चाललंय? मॅचिंग आहे म्हणून घेतेस का? तुझं नाही येते, राहू दे. प्रीतम, प्रीतम कुठे होतात तुम्ही? तुम्हाला कळत नाहीये का? हा आईंचा वाढदिवस आहे. इथे एवढी सगळी लोक त्यांना शुभेच्छा द्यायला जमा झालेत आणि इतक्या महत्वाच्या प्रसंगी तुम्ही सुद्धा गायब होतात आणि आदित्य दादा सुद्धा. कुठे होतात तुम्ही? प्रीतम, तुम्हाला माहितीये ना आईंचा किती जीव आहे तुम्हा दोघांवर. तुम्ही दोघं नाही आहेत म्हणून आई अस्वस्थ झाल्या होत्या. आणि मला सांगा, मला रात्री एकटं टाकून कुठे गेला होता तुम्ही? तेही एक मेसेज करून. मला उठून सांगा असं सुद्धा नाही वाटलं का तुम्हाला? झोपलेच होते ना मी फक्त, की ते सांगणं सुद्धा महत्वाचं नाही वाटलं? सॉरी, पण खरंच एक खूप महत्वाचं काम आलं होतं म्हणून गेलो होतो. सॉरी. प्रियाशी मला खूप खोटं बोलावं लागतं, पण माझा सुद्धा नाईलाज आहे. तुम्हाला माहितीये ना प्रीतम, माझं किती प्रेम आहे तुमच्यावर. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आणि असं गायब वगैरे नाही व्हायचा. जे काही असेल ना ते आधी मला सांगायचं. हो, सांगून जाईल. पण दादा कुठे गेलाय? खरं तर मला पण माहित नाही, पण दामिनी काकू म्हणत होत्या की ते पारू सोबत आहेत. आज पारूचा पण वाढदिवस आहे. हा, पारूचा वाढदिवस असेल, पण दादा आईचा वाढदिवस टाकून नाही जाणार. म्हणजे तू पहिला आईला विश करेल मग जाईल. काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रिया. चल बघूया. आई, प्रीतमालाच आला ना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अरे असू दे. काय आहे प्रीतम, तू होतास कुठे दिवसभर?